दरवर्षी 5 मे हा दिवस जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं अस्तित्व या संस्थेनं मुंबईमध्ये नुकतंच विनोदी एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेत तुझ्या आईला ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली। अस्तित्वाच्या विनोदी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचं परीक्षण केलं अभिनेते सतीश पुळेकर, नवविनोदी नाटकांचे हुकमी लेखक अशोक पाटोळे आणि विनोदी नाटकांमधून सामाजिक आशय मांडणारे दिग्दर्शक भालचंद्र झा यांनी। आताची पिढी आहे ती विनोदी म्हणजे काय साठी करणार आणि त्यांचा विनोद जो आहे तो कुठल्या पातळीचा आहे किंवा ते कशा पद्धतीने ते सगळं करणार आहे ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो। विनोदी नट म्हणून वावरताना काही ठराविक गोष्टींची गरज असते, म्हणजे टायमिंग, स्पेशल एक्सप्रेशन, तो विशेषतः समोरच्या गंभीर नाटकासारखं बोलून चालत नाही, कारण हाय पिचमध्ये आणि कित्येकदा पॉझिटिव्ह वगैरे घेऊन वाक्य बोलावे लागतात, कुठे वाक्य सोडायचे हे कळलं पाहिजे। बरं, एकांकिका लिहिणं, विनोद एकांकिका लिहिणं ही सोपी गोष्ट नाही आहे। तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या लेखकाचा अभ्यास आहे की नाही, विनोदाचा अभ्यास आहे की नाही, तो विनोद कुठल्या पातळीवरचा आहे हे बघावं लागतं। या एकांकिका स्पर्धेत प्राथमिक फेरीतल्या 20 एकांकिकांमधून 6 एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली। देवेंद्र प्रेम यांच्या तुझ्या आईला या विनोदी एकांकिकेने या स्पर्धेत बाजी मारली, तर आशिष पाथरे यांची एकतर्फी प्रेम ही एकांकिका या स्पर्धेत उपविजेती ठरली। ही 24 ताससाठी अश्विनी रुंगणकर, मुंबई। या बातमीपत्रात इथं संपते, मात्र झी 24 तास बातम्यांचा ओघात सुरू राहणार आहे। प्रत्येक बातमीतील खास सेवा पाहत राहा झी 24 तास।